रामकृष्ण मंडळी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे कोकणी बॉयमध्ये. आज आपण जाणार बदलापूरला. तर बदलापूरला आपण बैलांची जरा थोडी माहिती घेण्यात जाणार आहे. कोणते कोणते बैल बघायचे त्यात तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे आपण आज इथून आता आपली राईड चालू होणार आहे. आपण आता 90 फीट रूटला आहे, कलवेला 90 फीट रूट आहे, तिथे आपण आहे. तिथून आता आपण बदलापूरला जाणार आहे. कशा प्रकारे आपण बदलापूरला जातो चला तुम्हाला दाखवतो. जय महाराष्ट्र. रामकृष्ण मित्र मंडळ आवडत्या चॅनलमध्ये तुमच्या सरचे स्वागत आहे कोकणी बॉयमध्ये. आज आपण तुमच्या बदलापूरमध्ये आलो आहे. बदलापूरमध्ये आपला हा एक सुंदरसा आपल्याला हा नंदी दिसतो. या नंदीबद्दल आपण आज माहिती घेणार आहे. या नंदीचे मालक आहे, त्याचे मित्रपरिवार आहे. तर आपण या नंदीबद्दल विचारू. हा नंदी कुठला आहे, कुठून घेतला आहे, हे वासरू कशा प्रकारे आता ह्या रेसिंग ट्रॅकमध्ये खेळत आहे, आपण हे विचारू यांच्याकडून. हे वासरू कधी कुठून घेतले तुम्ही? आम्ही हा माळशिरसमधून घेतलेला. हां, झाले बरेच वर्ष झाले त्याला. तेव्हा घेतला तेव्हा चौसा होता तो, आता 7 झाले. याला कोणत्या अड्ड्यामध्ये याला तुम्ही खेळवलंय? खेळलं आम्ही बरेच अड्ड्यात खेळलं. आता इथे बोनवली, उसाटणे, खिडकाली, तर बरेच अड्डे, त्याच्यात बरेच अड्ड्यात खेळलाय तो. आता हा अशा प्रकारे एवढं फिटनेस म्हणजे आहे ते. इथं फिटनेसचं तुम्ही काय सांगू शकता? कशा प्रकारे याचं तुम्ही नियोजन करता खाण्यापिण्याचं? खाण्यापिण्याचं नियोजन म्हणजे सगळं टाइम टू टाइम असलं ना, बैलाला थोडं दिलं तरी चालेल, फक्त टाइम टू टाइम पाहिजे. तर बैल बरोबर तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याची फिटनेस बैल स्वतः राखतो. बैलाचं चालणं, फिरवणं किंवा रेसल असेल, ते असं असेल, पवनी बिवणी सगळं बैल करत राहतो, स्वतः फिटनेस घेतो. त्याला फक्त टाइम टू टाइम सगळं पाहिजे. दादा आता म्हणजे असा कोणता अड्डा बिड्डा असेल की ज्या अड्ड्यामध्ये ह्यांनी म्हणजे सरस केला असेल? असा आहे इथं अंबरनाथ बोनेचा अड्डा. तिथं आमच्या छकड्याचा जुकार तुटून पण आम्ही विजय झालेलो. ते त्यांनी छकड्याचा जुकार तुटून पण त्यांनी मान राखलेला आमचा आणि नाव काढलं आमचं. जुकार तुटून पण आम्ही गाडी जिंकलेलो. दादा आता एखादा आपण आता नवीन लोक असतात, त्यांना एखादं एक वासरू घ्यायचं असेल, त्या वासरामध्ये त्या लोकांनी काय बघायचं का असतं? एखादं म्हणजे आता एक खोंड घ्यायचं आहे, त्या लोकांनी त्यांनी बघायचं का असतं याच्यामध्ये? वासरामध्ये बघायचं बोललं तर वासराची शेपूट बघायची, वासराचा रग काय असेल, वासराचे रग बघायचे, त्याची फिटनेस थोडेफार पाय बघायचे असतात. शेप अशी एकदम पातळ शेप पाहिजे. जेवढी भाकर कमी असेल तेवढा बैलाला चांगला असतो. दादा तुम्ही दाखवू शकता म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता मग कशा प्रकारे म्हणजे आता हा तुमचा नंदी, ह्या नंदीला तुम्ही काय बघून ह्या नंदीला तुम्ही घेतलेलं? जाड्यामाला घेताना आम्ही तेव्हा तो त्याची स्पीड बघून घेतलेला ना. आम्हाला तो बैल म्हणजे आमच्या दादांना, आमचे मालक आहेत छोटे मालक, त्यांच्या बाबांना तो बघून आवडला, त्याचा स्पीड आवडला, त्याच्यामुळे घेतला आम्ही. दादा तुम्ही हा नंदी कुठून घेतलेला? मालपुरात. जेव्हा तुम्ही हा नंदी घ्यायला गेलेला म्हणजे कशा प्रकारे म्हणजे ह्या नंदीला तुम्ही बघितलं, बघितल्यानंतर तुम्हाला हा नंदी म्हणजे सगळ्यात जास्त आवडलं काय नंदी? म्हणजे स्पीड मस्त बोला होता वरती पण. पहिला त्याचं चालणं आणि उभं राहणं पण त्याचं बघा तुम्ही. आता बघाल बैल सोडला तरी बैल एकदम ताट उभा राहतो का, असं खाली होत नाही, जास्त ताट उभा राहतो. बैलाच्या अंगात एक रग आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही पहिलाच घेतला तेव्हा आमचा जो मेन बैल होता पहिला, त्याच्यात फेरा टाकला, त्याला जोडून पाहिला, त्याच्यामुळे आम्हाला आवडला तर आम्ही घेतला. त्याला आता फेरा काय कसं? फेरा त्याचा एकच फेरा काढला अजून. तो त्याची सध्या पळण्याच्या हिशोबात तो पुढच्या वर्षीपासून आम्ही त्याचा पळवणार शर्ती चालू करू. या सीझनमध्ये तर त्याला फक्त एक फेरा टाकलाय आणि पोरं चुकून फिरवत म्हणजे शिकवणी चालू आहे. शिकवणी चालू आहे. याचं म्हणजे आता याचं कशा प्रकारचं म्हणजे तुम्ही याचं पण नियोजन असेल तुमचं म्हणजे त्याचं नियोजन खाणं ते सगळं जसं सेम सगळ्यांबरोबर असतं तसं त्याच्याबरोबर असतं. नाही असं ना की मोठ्या बैलाला वेगळ्या सगळ्यांना सेमच असतं. तर कोण जास्त कोण कमी काय नाही.
आता मी तुमच्याकडे एवढी 8-9 बैलांची धावण बघतोय ती म्हणजे कशा प्रकारे तुम्ही एवढं सगळं नियोजन करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियोजन कसं म्हणजे असतं? आमची पोरं म्हणजे सगळेच पोरं असतात. आता इथं झालं यो मित्र झालं यो जास्त बैलांकडे असतो. यो सगळं म्हणजे बहुतेक बैलांचं जास्त यूज करतो. म्हणजे काय असेल खाणं टाक पिणं टाक बैलांचे शेण काढ बैलांकडे लक्ष जास्त त्याचं असतं. तो तिथं बघत असतो जास्त. बाकी आम्ही आहेत मी आणि आमची बाकीची पोरं आहेत ती करत असतात थोडंफार दुपारी 1-2 फेऱ्या मारत असतात सकाळी दुपारी संध्याकाळी. दादा तुम्ही आता हे एवढं सगळं करताय ते म्हणजे तुमच्या याच्यातलं कोणता आवडता बैल असा ना की आता आवडते म्हणजे सगळे जायला आवडते ना आता मग एखादाच बैल असेल ज्याच्यावर तुमचा जास्त जीव असेल असा कोणता? असं कुठला सगळे जायला हवे जीव एका लावतात सगळ्यांना लावतात. मग आता कोणता बैल आहे का ज्याच्यावर तुम्ही म्हणजे तो आल्यानंतर तो उठणं त्याचं बसणं खाणं पिणं तुम्हाला सगळं माहित असेल? असं आमचा लेमन लेमन मध्ये तुम्ही काय सांगू शकता? लेमन कसा आहे त्याचं वागणं सांगायला म्हणजे कमीच आहे सांगायचं. त्यांनी खूप काय केलं आमच्याकडे. म्हणजे लेमनचा स्पीड कसा आहे लेमन आल्यानंतर कसा म्हणजे जर तुम्ही त्याला बांधता तो लेमन कशा प्रकारे तुम्हाला हे करतो? तसं काय करत नाही लवकर पण जर त्या मस्ती गेली तो मारायला जातो. म्हणजे बुजरा आहे थोडासा. हा तसं तो गरम पण आहे ना तो शांत पण आहे. आमचं पण आज काय जे बैलगाडी क्षेत्रामध्ये जे काय अस्तित्व आहे ते लेमन व्हायचे. लेमन कुठेतरी आमचं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात. 4 लोक आम्हाला होतात ते लेमन म्हणजे बदलापूरमध्ये असं म्हणजे नामावरती बैल आहे म्हणजे. नामातील बैल आहे. हा आता जरा म्हातारा झालाय तो त्यामुळे जरा एक्सरे कमी आहे. तर आता लेमन किती वर्ष झाली असतील? वर्ष झाले 14-14 वर्ष झाले. 14 वर्ष. मग अजून पण त्याचा फिटनेस तसाच आहे. फिटनेस तसं जे पण थोडासा म्हणजे वयानुसार थोडासा कमी झालाय पण आहे अजून त्याला. तर आम्ही आता फक्त त्याला कमी केलं जास्त हे करत नाही. बरोबर दादा ह्या नंदीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? या नंदीचं नाव? नंदीचं नाव रोलेक्स आहे त्याचा. तो आता सध्या चौसा आहे. 4 दाती येतो आता. तो 4ही खांदी पळतो. पळताना त्याची 4ही खांदी कुठून आतून बाहेरून म्हणजे 4 साईड. हा 4ही पळतो. म्हणजे आता तुम्ही त्या नंदीबद्दल सांगितलं ह्या नंदीमध्ये तुम्ही पण काहीतरी बघूनच म्हणजे ह्या नंदीला पण तुम्ही हे केलं असेल. शिवनंदी पण आधार होता तेव्हा घेतलेला आम्ही. तेव्हा पण म्हणजे तेव्हापासून तो 4ही खांदी पळतो. म्हणजे मुंबईमध्ये काय क्रेज असतो का पब्लिकला पळणारा बैल पाहिजे. पब्लिकनी पळायला बैलात धमक पाहिजे. ती धमक त्याच्यात आधार असल्यापासून त्यात ती धमक होती. तर तो आधारपासून पब्लिकमध्ये पळत होता. आता तुम्ही एवढी आता ही तुमची दावण किती नंदींची दावण आहे तुमच्याकडे? आता 9 नंदी आहेत आणि 3 गाय आहेत. 3 गाई 9 नंदी. हा आता म्हणजे यांचं नियोजन सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेम? हा सगळ्यांचं सेमच चालू असतो. फक्त आम्ही गाया असतात त्या आमच्या मोठ्या गाया त्या आम्ही फक्त चारायला सोडतो. हा नंदी एवढा आता एवढा हा शांत आहे नंदी. त्या टायमाला ज्या टायमाला तुम्ही याला झुकता त्या टायमाला याचं रंग रूप कसे असते? नाही हा तसं बघायला शांतच यायचं एवढं एक आहे. फक्त थोडाफार काय असेल तर जास्त तो शांत. त्याचा स्वभाव शांत स्वभावाचे त्याच्या अंगावर बसतात बारीक पोरं तरी तो काय करत नाही. मग एवढा शांत एवढं शांत आहे? हा एवढं शांत. मग एवढं शांतपणे म्हणजे तुम्ही बोलू शकता की म्हणजे बारकी पोरं पण याच्याबरोबर बसतात खेळतात बसतात. मग या नंदीला तुम्ही कोण पण या नंदीला फिरवायला घेऊन जाऊ शकतो. त्याला एकटा बारीक पोरांनी सोडला घेऊन जाऊ शकतो तो. तर बरेच दिवस तर एका जागी राहिला आणि काढला बरेच दिवसांनी बाहेर थोडेफार मस्ती करतो. बाकी असंच बारीक पोरं पण त्याच्यासोबत खेळतात तो काय करत नाही. तर अजून बाजूला 2-3 नंदी आहे तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? आता तो बाजूला नंदी त्याचं नाव काय आहे? हा आहे राजा आहे एक तो. राजा आहे. आपण आम्ही गेल्या वर्षी पावसाळ्यात घेतलेला झाला त्याला वर्ष झाला आता. तो आतमधून दोन्ही साईड आतमधून पळतो. आतून बाहेरून दोन्ही साईड आणि आधात येतो अजून. आधात आहे. हा म्हणजे त्या अजून दात लावायला किती टाइम लागेल? दात लावायला कसं असतं ते जसं खाण्यावर जेवढं वल्ला खाईल ना जेव्हा म्हणजे आता बघा वल्ला हिरवा खाईल ना तेवढा याच्यात तेवढा दात नाही लावणार. जेव्हा सुक्क खाईल ना पेंडा झाला सुक्का जेवढा जास्त पेंडा खाईल ना तेव्हा लवकर तो दात लावल. झाले आता तो या पुढच्या वर्षी माहिती दात लावल तो. पुढच्या वर्षीपर्यंत दात लावल. हा नंदी खेळलाय? आनंदी खेळलाय बरेच खेळलाय यावर्षी. मग आता पावसामध्ये या नंदीचं कशा प्रकारे पावसामध्ये बंद. पावसामध्ये शर्तीत होत नाही. पावसामध्ये गरीब बैल फक्त आमची पोरं असतात. म्हणजे आम्हीच सगळे पोरं येऊ झाला मी आलो आम्ही सगळे फिरवणी बैल झुपून पाऊस जेव्हा नसेल तेव्हा झुपलं असं इथून एवढं गावात फिरून आणलं. म्हणजे त्यांची कशी चालणं राहतं. शर्ती बंद असल्यामुळे त्यांना थोडंफार चालबिल पाहिजे. फ्री बैल झाला पाहिजे. त्याच्यामुळे सगळेच असं येऊ झाला सगळे तो सर्जा पण दाखवलं सगळेच झाला. असे चालून झुपून आम्ही दुपारच्या टायमाला जेव्हा असा टाइम भेटेल तसा पाऊस बघून जातो आम्ही इथं बाजूच्या गावापर्यंत फिरून त्यांना झुपून घेऊन येतो. बाजूला पण असे 2 नंदी आहेत? हा बाजूला पण 2 आहेत. हा नंदी जरा बघून जरा उंच वाढ जरा हे आहे त्यांची. हा तो हा एक उंच एक ह्याच्यामध्ये हा एक उंच ह्याच्यामध्ये. मग ह्या नंदीला तुम्ही कशा प्रकारे मध्ये
यांचं बांधणं बिंधणं कसं असतं? म्हणजे थोडासा बुजरा आहे काय? हा जरा कुत्रा आहे तो. जरा आम्ही नवीन आणलाय तेव्हा तर लईच मारायला धावत होता किंवा फायरिंग चालू होती. लाच दोन्ही साईडून लाच फेकत होता. पब्लिकला जवळ जातच नव्हता आला. पण कसं एवढ्या बैलांच्या तो आला त्याला 2 दिवस लागले फक्त एकदम फ्री व्हायला. 2 दिवसात एकदम फ्री झाला. बैला माणसाला हातला फार रग होते तर म्हणजे मारायला धावायचा किंवा मागून लाच बीत फेकत होता. असं एवढ्या माणसाला हात लावून नव्हतं देत. असं एवढ्या 8 बैल आहेत 9 बैल आहेत तसं त्या बैलांच्या त्याला वातावरणाची सवय झाली. तसं तो शांत 2 दिवसात शांत आला. माणसाला हात लावून द्यायला लागला, जवळ जाऊन द्यायला लागला. म्हणजे थोडासा बुजरापणा आहे. हा बुजरापणा गरम होता थोडासा. आता तो झालाय नॉर्मल. आता तो सध्या दुसरा आहे. तिला लावला तर त्या टायमाला घेते कसं असतं? नाही थोडाफार असतो, एवढं जास्त नसतो पण थोडाफारच असतो. थोडाफार म्हणजे मस्ती करतो थोडाफार. त्या जास्त शर्ती आम्ही यावर्षी केल्या नाहीत. म्हणजे थोडाफारच झाला. त्याचे फेरे म्हणजे आता चालू आहेत. त्याच्या अजून कमी येतो म्हणजे त्याच्या लेवल त्याचे अजून अभ्यास बाकी आहे त्याचा. तो त्याचा जसा अभ्यास होईल तसा आम्ही त्याचा पळवणी चालू करू. रांजा तुम्ही हा नंदी तुम्ही म्हणला की हा नंदी तुमचा? हा आमचा जुना नंदी आहे. हा म्हणजे आमचे जुन्या बैलामध्ये हा सध्या आता आहे त्याच्यामधला दुसरा नंबरचा बैल आहे. आमची ही जोडी पाहायची लेमन जपान. ते 2 बैल आहेत आणि आमच्या ग्रुपचं म्हणजे नाव आहे आमचं ते लेमन जपान ग्रुप खरवय असंच आहे. आणि या 2 नंदीमुळेच आज आम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख आहे. ह्या नंदीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा नंदी पण तसंच आहे, 4ही साईडून पळतो. आणि हा म्हणजे इथं बघायला गेलं तर सगळ्यांचा गुरु आहे. म्हणजे सगळ्यांनी शिकवलंय शिकवलंय. म्हणजे जे बैल अशी साईडला जातात फाकतात त्यांना तो सरळ आणतो. तो याची एक वैशिष्ट्य आहे का तो बैलाला साईडला जाऊन नाही देत. सरळ तर सरळ जाणार. म्हणजे सरळ रेषामध्ये पळणारा बैल आहे तो. 4ही साईड कुठून टाका आतून बाहेरून पब्लिकनी कुठून टाका. आता त्याचं झालंय वय 12-13 वर्ष झाली त्याला पण. दात पूर्ण 6-8 दाती झालाय तो. म्हणजे आता तुम्ही याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे कशा प्रकारचे येतात त्याचा साधेपणा तो भोलापणा तो दिसतो. मग तो जेव्हा तुमच्या आजूबाजूला असतो परिसरामध्ये तुमच्यावर फिरतो तो म्हणजे कशा प्रकारे त्याचं राहणीमान शांतच आहे. जरा थोडंफार रागीट एवढं नाही पण जसं तुम्ही बैलाला पण प्रेम करत राहा माया लावाल तसं बैल पण आपल्याला माया लावत राहतो. तुम्ही त्याला जर आता तुम्ही ह्याच्याबरोबर जे बाकीचे छोटे छोटे बैल आता जे बोला तुम्ही ह्याच्याबरोबर पळतात तर त्या बैलांना हा मग एक सरळ रेषाने घेऊन जातो. म्हणजे नवीन बैल आता कोणता तरी येत असेल तर त्याच्यावर तुम्ही ह्याला झुकतो. आणि पहिला फेरा म्हणजे सगळ्यांचं त्याच्यातच असतो ह्याच्यात. म्हणजे तो कसं शिकावा म्हणजे नवीन बैल असेल त्याला शिकवायचा तो. आता इथले सगळे झाले ते ह्याच्यातच सगळ्यांनी यांनी शिकवलं सगळ्यांना. आता ह्याच्यावर कोणता जोड असतो? लेमन आणि जपान हे म्हणजे तुमचे टॉपचे 3 सितारे ते आमचे टॉपचे. बाकी हे सगळे आताचे नवीन येते नवीन घेतले. वर्ष झाले 6 महिने झाले नवीन घेतलेले आहेत. चला आता तुम्हाला मी लेमन दाखवतो. लेमन आता कुठं या टायमाला बांधला तुम्हाला लेमनचं हे दाखवून बघितला. तो एक नंदी आहे. त्या तो नंदी हा एक नंदी आणि हा तिसरा आहे. हे जे 3 नंदी आहेत हे यांचे टॉपचे म्हणजे याच्यामध्ये बदलापूरमध्ये ते टॉपमध्ये असतात. तुम्ही हा नंदीला म्हणजे कधी बाहेर बिहेर कसे घेऊन जाता? बाहेर म्हणजे काय सोडायचं. आणि आता सध्या पावसाळा नाही तर पावसा नसल्या इथं मैदानात पावसामध्ये ह्या शेडमध्ये आणि तुमचा दुसरा एक वाडा म्हणता तुम्ही? हा तो तिकडे आहे तिकडे त्यांचे दोन वाडे आणि अशा टायमाला म्हणजे तुम्ही बाकीच्या टायमामध्ये मोक्यामध्ये असतं. आता पाऊस म्हणून त्यामुळे आतमध्ये असतं किंवा पाऊस होला 2 दिवस सुका झाला मैदान तेव्हा आम्ही बाहेर काढतो. आता आपण कोणत्या नंदीला बघा जाणार? लेमनला. चला तुम्हाला आता लेमन दाखवतो. तुम्ही मागापासून लेमनमध्ये सांगत होता. आता आम्ही लेमनच्या वाड्यामध्ये आलोय. लेमन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा नंदी दिसतो. त्याला स्वतः जसं तो जवळ येत जातो. म्हणजे आता हे लेमन आता किती वर्षाचा असेल अंदाजे? लेमन आता आहे 14 वर्षाचा आहे. 14 वर्षाचा लेमन आहे. तरी पण तुम्ही त्याचा फिटनेस बघू शकता. लेमनचा फिटनेस कसा आहे. प्लस एवढा शांत आहे. शांत बघा किती शांत बघा. त्याच्या पाठीला एवढा हात लावून पण तो अजून बाकी बैलांसारखं बिजरत नाही. आता एवढे मागापासून आपण 5-6 नंदी बघितले पण त्याच्यामध्ये हा नंदी एकदम शांत नंदी आहे. आणि तुमचा हा एकदम आयकॉन आहे. आयकॉन आहे. पहिल्यापासून आयकॉन आहे. आता सध्या म्हणजे वय झाल्यामुळे त्याचं थोडंफार कमी झालंय पण सुरुवातीपासून तो आयकॉन तोच आहे. आता तुम्ही त्याचे किती मैदानं झाली असतील? 1 नंबरचे 2 नंबरचे मैदान त्याचे बरेच झाले. तसे आता गिनती एवढी आम्ही करून ठेवत नाही. तुम्ही आता लेमनचं तुम्ही आता तुमच्या लेमनचं जे गाडी मालक असतात जे गाडी चालवतात ते तुम्ही ते आहेत असले तर जरा त्यांच्याबद्दल आम्हाला सांगू शकता काय? म्हणजे आमच्या आता गाडी मालक बरेच आहेत. घरचे आहेत ते घरचे आहेत तिथेच घरचेच गाडी मालक असतात.
आणि बाहेरचे पण आहेत. आता आमचा शिरगावचा बाला ड्रायव्हर झाला, खासगावचा मिलिंद ड्रायव्हर झाला. म्हणजे तुमचं आता जे घरचा ड्रायव्हर आहेत ते म्हणजे ते पण ड्रायव्हर आहेत ते आहेत तिथे. ह्या निंजे हे घरचे ड्रायव्हर आहेत. दादा तुम्ही सांगू शकता म्हणजे जग तुम्ही ह्याला शर्तीला घेऊन जाता तर कशा प्रकारे तुम्ही ह्याला बाकीच्या बैलांना 2-2, 3-3, 4-4 माणसं लागते. मी म्हणलं ह्याला फक्त तुम्ही 2 ते 3 जणच लागता ह्याला घेऊन जाता. हो थोडा मस्ती करतो पण राहतो का. दादा जर तुम्ही जेव्हा मी ह्याच्यावर गाडीवरती बसता आता जो बसल्यानंतर हा म्हणजे कशा प्रकारे चप्पलपणा कसा दाखवतो. खालून जाम फास्ट येतो. खालच्या साईडमध्ये हे चालतो. स्टार्टिंग पासून मध्येपर्यंत जाम फास्ट बोलतो. दादा जेव्हा म्हणजे हा आवाज वगैरे बघू लाईनीला बोलतो त्यामुळे असं कधी बाहेर फिर गेलाय का असं म्हणजे कधी किस्सा झालाय का बाहेर गेला आणि बाहेरच्या बैलांना डायरेक्ट म्हणजे धडक बिड अशी काही कधी झालाय का आजपर्यंत. लवकर जायत नाही पण साईडचा बैल जर का बरोबर नसेल तर मग जातो. हा म्हणजे लाईन खेचून घेतो का डायरेक्ट त्या रस्त्यात जातो कारण कसं दुसरा बैल जर का उडी नाही घेतली तर मग त्याची उडी फास्ट आहे ना त्यामुळे गाडी त्या रस्त्यात जाऊ शकते. जेव्हा म्हणजे असं म्हणतात की फुटान गणपती बैल फुटने पुढं पळतो ह्या टायमाला हा म्हणजे कसं आहे खालची साईडनी डायरेक्ट वरच्या साईडनी डायरेक्ट जातो का खालची साईडनी पहिले स्टार्टिंग पासून तो लास्ट पर्यंत बैलाला तोड नव्हता काढतो आता कसं वय झालं त्याचा म्हणून थोडा कमी झालाय तो. म्हणजे आता वयस्कर झाल्यामुळे थोडंसं चप्पलपणा थोडा कमी झालाय म्हणजे अजून पण चप्पलपणा कमी झाला बोलल्यात तो धुरकायला लागल्या म्हणजे तो सांगतो की नाही पाहिजे अजून पण आहे. पण तो अजून पण असं आहे का आमची जोडी आहे म्हणजे आपण बिना ड्रायव्हर बिना कासरती पण बिना म्हणजे असं कोणता हे झालं की ज्या टायमाला म्हणजे बिना ड्रायव्हरची गाडी अशी आम्ही शर्यती जिंकलो त्याची. म्हणजे अशी कोणती शर्यत सांगू शकता. डोण्याच्या अड्ड्यात. धोण्याच्या अड्ड्यामध्ये म्हणजे त्या टायमाचं कसं म्हणजे कोणतं का त्या टायमाला असं काहीतरी हे झालं असेल करार झाला असेल त्या टायमाला पहिल्यांदा दाखवला होता आणि आम्ही महाराष्ट्रात पहिल्या टाइमच येऊ पराक्रम केलेला आम्ही का बिना कासरा बिन ड्रायव्हर न कासरा बैलाला गाडीला फक्त गाड्याला झुकून बैल तसेच सोडलेले आणि आजपर्यंत असे आत्ता पण बरेच टॉपचे नंदी आहेत पण ते बिना ड्रायव्हरची किंवा बिना कासऱ्याचे सरळ जाणार नाही. पण आमची जोडी आहे काही म्हणजे तुम्ही नुसते सरळ सोडून दिलं तर सरळ जाणार बिना ड्रायव्हरचे. पण आम्ही ती गाडी म्हणजे 7-8 छकड्यात मारलेली एवढ्या लांब टर्न मारलेली आमची गाडी. म्हणजे हा नंदी म्हणजे तुम्ही बोलू शकता की बिना ड्रायव्हरचा पण हा नंदी एवढा शांत की स्वतः फायनल मारू शकतो. थोडा स्पीड पण तोच त्याचा बिना म्हणजे ड्रायव्हरचा ना हात लागता किंवा काठी पहिले होते आता बंद झाले ड्रायव्हरची थाप न लागता ते बिना स्वतः जेवढा पळ आहे तो स्पीड तो लावून पळतात. म्हणजे अजून पण ह्या नंदीमध्ये एवढा रग आहे की अजून पण 2-4 नंदीला स्वतः हँडल करून घेऊन जाऊ शकतो. दादा म्हणजे अजून कशा प्रकारे हा नंदी तुम्हाला असं वाटतं की अजून प्रकारे कशा प्रकारे हा नंदी म्हणजे तुम्ही म्हणता की आता याचं वय झाले पण तुमच्या ह्याच्यानं काय वाटतं की हा नंदी अजून कशा प्रकारे चालेल अजून पळेल पण आता कसं वय झालं आम्ही जास्त आगत नाही. आता तुम्ही हा नंदी आता ही या शर्तीनंतर माझ्या तुम्ही बोलता की वय झाले याच्यानंतर हा नंदी तुम्ही कसा करणार आहे त्याला याची पैदास कशी काय करणार ते बघू आता ते पैदासचा आमचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न तुम्ही बोलला की तुमच्या घरच्या 2-3 गायी आहेत. गायी आहेत 2 त्यांच्यावरती काय कारण की तुम्ही बोलता एवढं शांत आहे अशी काहीतरी पैदास झाली पाहिजे. प्रयत्न चालू आहेत आमचे ते लवकर आता येत शर्ती चालू होते म्हणून आता जसं पावसाला लागेल तसे आम्ही करू ट्राय मारू म्हणजे याचा पुढे जाऊन याची पैदास आपल्याला बघायला भेटेनच 100%. तोच तर आमचा मेन आहे तर त्याची पैदास झालीच पाहिजे. पण इच्छा आहेच का त्याची पैदास कशी होईल काय होईल त्याच्यासारखी व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे आमची. दादा बाजूला अजून एक नंदी आहे त्या नंदीबद्दल तुम्ही काय सांगू शकता. तो कोहिनूर नाव आहे त्याचं. कोहिनूर पण झालं त्याला 2 वर्ष झाले आताच होता तेव्हा घेतलेला आम्ही आता दुसरा झालाय तो पण 4 साईडून पळतो तो म्हणजे बहुतेक बैल मी ऐकले तुम्ही 4 साईडनी पळणार आहेत म्हणजे पहिल्यापासून तुम्ही आम्ही कसं लहानपणी शिकवलेले 4 साईड म्हणजे पुढे जाऊन असं काय वाटत नाही की बाई हा नंदी सगळे जर म्हणतात की माझा नंदी उजव्या साईडने पळतो माझा नंदी डाव्या साईडने पळतो पण असं म्हणतात की पब्लिक डिमांडवरती ज्या डिमांडमध्ये म्हणतात त्या डिमांडवरती तुमचे नंदी बोलू शकतात. आमचे बरेच डिमांडमध्ये पब्लिक डिमांडचे बैल आहेत आता आमचे हा झाला किंवा मागाशी सर्जे सांगितला तो आमचा टॉप क्लास आहे आणि तो त्या पब्लिकचा तो मेन आहे तो झाला जापान झाला तो पण जातो ते असे नाही कारण मी तुमचे बहुतेक नंदी बैल सगळे शांत नंदी असे बहुतेक नंदी बघायला भेटत नाही कारण की बहुतेक नंदीला 4-5 माणसं लागतात बाजूला जे
त्यांना हँडल करायला त्यांना हे, पण ह्या नंदीवरती मी सिम्पलमध्ये हात ठेवते तरी पण हा नंदी एवढा शांत आहे. असं म्हणजे काय तुम्ही अशी काय तुम्ही यांना शिकवता की एवढे शांत आहेत? शिकवायचं काय नसतं, जसं माणूस त्या बैलांवर जनावरांवर माया लावल तसं ती जनावर पण आपल्याला लावतात. जसं आपण त्यांच्या माया लावणार त्यांना पण आपली माणुसकी किंवा माया लावतो. एखादा माणूस माया लावतो ती समजते त्यांना, ते दाखवतात आपल्याला का हा बाबा माया दाखवतोय, आपण पण माया दाखवावी. तर जनावराला पण माणसाची भाषा समजते, ती प्रेमाने सांगितली जाते. दादा बाजूला अजून एक नंदी आहे, त्या नंदीबद्दल तुम्ही कसं काय सांगू शकता? बाजूला हा पण लक्ष आहे, या एकच वर्ष झालं त्याला आता. तो अजून त्या फक्त त्याची हाईट खूप वाटते तुम्हाला, काय लय मोठा असेल पण तो आता दुसराच आहे तो, म्हणजे त्याचं वय लय बारीक आहे, फक्त त्याची हाईट वाढलेली. म्हणजे आता याची हाईट तुम्ही आता याची हाईट किती सांगू शकता, किती हाईट असेल? याची हाईट नाही बोलले तरी 4 फूट आहे. 4 फूट. याचा पल्ला आणि याची म्हणजे आता याची गलन पण थोडीशी लांबी आहे. लांब लचक आहे, डिप्पाड बैल दुसरा अजून जसं तो दात लावत जाईल तो अजून हाईट थोडी म्हणजे अजून दात लावले नाहीत का? दोनच दात लावले. 2 दाती आहेत. पण 2 दातीवर वाटत नाही की हा 2 दाती एवढा याच्यामध्ये मसलमध्ये हा चांगला दिसतो. याच्या पायाची बनावट एकदम नाजूक आहे, पण शरीर एकदम धिप्पाड आहे. म्हणजे ह्याला बघताना तुम्ही काय म्हणजे एकदम बारीक नजरेने असं काहीतरी याला बघितलं असेल? नजरेने आमचा तो जापान होता, जापानमध्ये तो पळाला. जापानच्या आम्ही फेऱ्या टाकल्या घ्यायच्या आधी, फेऱ्या टाकला चांगला पळाला. दात दुसरा होता, बारीक वय, अंगबिंग बघून आम्ही त्याचा घेतला, तसे शरीर वैशिष्ट्य बघून त्याला घेतला. आतून बस होतो, आतून चांगला स्पीड लावतो. आतून स्पीड लावतो. म्हणजे ह्याला पण तुम्ही आता काय चारी साईडने ह्याला पण हे करणार का? तो नाही चारी साईड, तो फक्त आतूनच. म्हणजे बहुतेक ज्याच्यामध्ये फक्त हा एकमेव असा ना तो म्हणजे आत्मीला साईडने नाही, हा आणि अजून एक तो राजा सांगितला, राजा. ते 2 नंदी आहेत, ते आत्मीया साईडने चालतात पब्लिकच्या. मग याच्यावर काय याच्याबरोबर झालेले शर्यत झालेली, ती गाडी आमची थोड्याफार फरकाने पडलेली. म्हणजे आता पुढे जाऊन हा नंदी तुम्हाला हिंदकेसरी आमची इच्छा तर आहे. आम्ही आता प्रयत्न आमचे चालू आहे, हिंदकेसरीचे आमचे प्रयत्न चालू आहेत. ते आम्ही आमची ताकद जेवढी आहे तेव्हा आम्ही आमच्या बैलांच्या दाखवतो. आम्ही पण आशा करतो की आमच्या बैलांनी पण आमची साथ द्यावी आणि आमचं नाव कुठंतरी नेऊन पोचावं. जसं पोचवलं आहे, बरंच केलं आहे बैलाने आमच्यासाठी, आम्ही पण करतोय. पण आमचे थोडं काय कुठं कमी पडते आम्ही असं बघत राहतो. आम्ही म्हणजे बैलाकडं कुठं काय कमी पडते, बैलाचं काय झालं, बैल का खात नाही, असं सगळं बघत राहतो आम्ही. तसंच बैलाकडं पण बघत नाही, कारण की आता आपण जे बोलतोय तो नंदी एकदम लहान, एकदम ध्यान देऊन ऐकतोय, कारण त्याला पण माहिती आहे की माझ्याबद्दल माझा मालक काहीतरी सांगतोय कशा प्रकारे. मग पुढे जाऊन वाटतं की हा नंदी तुम्हाला आज ना उद्या कधी ना कधी तरी हिंदकेसरीचा पटकाव देणार. बाजूला पण हा एवढे चांगले नंदी आहेत, पण या नंदीला असं वाटतं की आज ना उद्या कधी ना कधी मी तर माझ्या मालकाला हिंदकेसरी देणार. पण मालकाकडून पण त्यांची अपेक्षा असते, पण ती वाटते की मालकाकडून त्यांची अपेक्षा पूर्ण होत असेल. पण एक पण नंदी असा वाटत नाही की मालिक आलाय साईडला नाही झाला, असं एका पण नंदीकडे बघून नाही वाटत आहे. त्यांना पण माया असते, त्यांना पण समजतो आपला मालक कोण आहे किंवा आपल्याला कोण खायला टाकतो, कोण काय करतो आपल्याला, त्यांचं सगळ्या लक्ष असतं. ते पण माया राहतात, हा बाबा आपल्याला खायला टाकतो तर आपण पण याच्याशी प्रेमावर राहावं, त्याला मारायचं नाही, असं त्यांचं पण असतं. दादा म्हणजे आता तुमचे काही एवढे 8-9 बैल आहेत, या 8-9 बैलांचं तुमचं राहणीमान आणि तुम्ही एवढ्या बैलांना सांभाळते खूप मोठी बात आहे. कारण आजकाल 2 नंदी म्हटले तरी पण माणसाला खूप काय वाटतं की 2 नंदी आहेत, किती काय करायचं, कसं काय करायचं. आणि तुमच्याकडे एवढी 8-9 नंदींची दावण आहे, ते एवढ्या नंदीला सांभाळणं. पोरं आहेत आमची, बारीक पोरं झाली, बारीकपासून मोठी पोरं सगळे आमची साथ देतात, ते बघत राहतात, थोडेफार सगळे हातभार लावत असतात, त्याच्यामुळे आमचं सगळं चालतंय. आमचे सगळे पोरं हातभार लावत असतात, बघत असतात का बाबा आज घेऊन आला तर आम्ही खायला टाकू आहे, तर पोरांचं लक्ष असतं, त्यामुळे आमचं एवढं सगळं चालतं. हां दादा, एवढ्या नंदींच्या बद्दल तुम्ही मला सांगितलं, लय चांगलं वाटलं का एवढा तुम्ही मला टाईम दिला. धन्यवाद एवढा टाईम दिल्याबद्दल. तुम्ही पण आमचे असे प्रेम दाखवत राहा, किंवा आमचा पण हा एक मार्ग आहे का आम्ही पण आमचं पण आज बैलगाडा किंवा आमचे बैल फेमस व्हायचं आहे. सोशल मीडिया एक जरी आहे का आमचं पण नाव कुठेतरी नेऊन जाईल.